मंडळी, जसं बीड संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं हादरून गेलंय, तशी मुंबई गेल्या 3 दिवसांपासून करोडोंच्या टोरेस घोटाळ्यामुळे धगधगत आहे. दरम्यान इतके दिवस हा घोटाळा 500 कोटींचा असल्याचा दावा करण्यात येत होता, पण आता या घोटाळ्याची व्याप्ती जवळपास 1000 कोटी रुपयांची असण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यात फरार असलेल्या तौसिफ रियाजनं त्याबद्दल एक मोठा दावा केलाय. तसंच टोरेस कंपनीच्या संस्थापकांनी संचालकपदी मुंबईतल्याच एका आधार कार्ड ऑपरेटरला नेऊन बसवल्याचं सांगितलं जात आहे. पण मूळचा मुंबईचा असणारा सर्वेश अशोक सुर्वे हा आधार कार्ड ऑपरेटर टोरेस कंपनीचा संचालक कसा बनला? संचालक बनवण्यासाठी त्याचं नाव, आधार कार्ड आणि डिजिटल सहीचा वापर कसा करण्यात आला होता? त्याला महिना 22,000 रुपये इतका पगार का दिला जात होता? टोरेस घोटाळ्या प्रकरणी सुरू असलेल्या तपासात काय काय अपडेट समोर आल्यात? अटकेत असलेल्या गुन्हेगारांनी काय काय धक्कादायक खुलासे केले, जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, नववर्षाच्या सुरुवातीलाच नवी मुंबईतील नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं. टोरेस ज्वेलरीच्या माध्यमातून महिन्याला जवळपास 44% परतावा देण्याचा आमिष दाखवून लोकांना फसवलं गेलं. संबंधित घोटाळ्याची जेव्हा माहिती मिळाली, तेव्हा तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आणि मुंबईतील शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी काही आरोपींना अटक केली आहे. दरम्यान शिवाजी पार्क पोलिसांनी ज्यांना अटक केली त्यामध्ये 2 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. सर्वेश सुर्वेसह तौसिफ रियाज, तानिया कसातोवा आणि व्हॅलेंटिना कुमारी यांना अटक करण्यात आली आहे. तर अटकेत असलेल्या तौसिफ रियाजनं पोलिसांना या महाघोटाळ्यासंदर्भातील पुरावे दिल्याचं म्हटलं जात आहे. त्यानं स्वतःला या प्रकरणात व्हिजल ब्लोअर म्हटलंय. टोरेस प्रकरणातील घोटाळ्याच्या 182 पानांच्या अहवालामध्ये 2019 मधील युक्रेन आणि रशियातील B2B ज्वेलरी घोटाळ्यात असणाऱ्या लोकांनीच भारतात टोरेस मार्फत फसवणूक रॅकेट चालवल्याचा दावा केला गेला आहे. म्हणजे घोटाळ्यातील आरोपी तौसिफ रियाजनं जो दावा केला तो B2B ज्वेलरी घोटाळा 4-5 वर्षांपूर्वी झाला होता. B2B ज्वेलरी घोटाळ्यामध्ये युक्रेन, रशिया आणि कझाकिस्तानमध्ये 250 दशलक्ष डॉलर्सची फसवणूक झाली होती. त्यावेळी जवळपास 6 लाख गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली होती. सध्या सेम तशीच मुंबई, नवी मुंबई, मीरा रोड, सानपाडा येथील लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक टोरेस घोटाळ्यात झाली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवलाय. आर्थिक गुन्हे शाखा देखील या अहवालातील दाव्यांची तपासणी करत आहे. तौसिफ रियाजनं या प्रकरणाची माहिती यंत्रणांकडे दिल्याची माहिती आहे. हे प्रकरण उघडकीस आणण्याचा सातत्यानं प्रयत्न केला असल्यानं त्याच्या जीवाला धोका असल्याचा दावा तौसिफ रियाजनं केलाय. टोरेसकडून ज्वेलरी बिझनेसच्या आडून पॉन्झी योजना राबवली जाते अशी माहिती त्याने यंत्रणांना दिली होती, ज्यामध्ये कर चोरी, अतिरिक्त खर्च आणि मनी लॉन्ड्रिंग सारख्या गैरप्रकारांचा समावेश होता, असा दावा तौसिफ रियाजनं यंत्रणांना दिलेल्या पत्रात केलाय. दरम्यान तौसिफ रियाजनं ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि आगामी काळातील आर्थिक नुकसान टाळण्यासाठी इन्कम टॅक्स, वित्तीय आणि दुसऱ्या यंत्रणांकडे तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तौसिफ रियाजनं असा दावा केलाय की कंपनीचे संचालक म्हणून नेमल्या गेलेल्या आणि शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केलेल्या सर्वेश सुर्वेनं सुद्धा या फसवणुकीसंदर्भात एक पत्र यंत्रणांना दिलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यानं याबद्दल पंतप्रधानांना देखील पत्र लिहिल्याचा दावा केलाय. रियाजनं त्याच्या पत्रात म्हटलंय की प्लॅटिनम हंट प्रायव्हेट लिमिटेडच्या अंतर्गत काम करणारी टोरेस कंपनी ज्वेलरी बिझनेसच्या नावाखाली पॉन्झी स्कीम आणि पिरॅमिड स्कीम चालवते. अस्थिर कॅशबॅक दर, वाढलेला उत्पादन खर्च आणि रेफरल कमिशन ही व्यावसायिक रचना अस्थिर असल्याचं तौसिफ रियाजनं म्हटलं. टोरेसशी संबंधित विदेशी नागरिकांनी बोगस ओळखपत्रांचा वापर करून मोबाईल क्रमांक घेतले. सिम कार्ड दलालांच्या माध्यमातून 12,500 रुपयांना एक सिम कार्ड या हिशोबानं खरेदी केली होती. ती नेपाळच्या मार्गे मागवण्यात आली होती. 7 एप्रिल 2023 कंपनी भारतात स्थापन केली होती. सर्वेश सुर्वेनं त्या कंपनी स्थापनेनंतर संचालक म्हणून काम केलं. युक्रेनचा नागरिक ओलेना स्टोयन हा देखील संचालक होता. तर पुढे सर्वेश सुर्वेनं म्हटलं की ही कंपनी भारतात रिटेल ज्वेलरी बिझनेस व्यवसायात काम करेल असं सांगितलं गेलं होतं. तसंच विदेशी व्हिसा आणि रोजगार उपलब्ध करून देण्याचंही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्या आधारेच मी कंपनीचा संचालक आणि भागधारक झालो, असं तो म्हणाला. हा सर्वेश सुर्वे प्लॅटिनम हंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालक होता. तौसिफ रियाजचा रिपोर्ट आणि सर्वेश सुर्वेच्या पत्रातून या काही बाबी आता समोर आल्या आहेत. त्यानुसार बेकायदेशीरपणे सोनं आणि चांदी भारतात आणली गेली. 13.76 कोटींचं बोगस कर्ज देखील दाखवलं गेलं. याशिवाय पॉन्झी स्कीमच्या माध्यमातून उच्च परतावा देण्याचं आमिष देखील दाखवलं गेलं. सर्वेश सुर्वे पुढे म्हणाला की मुंबईच्या दादर भागात टोरेस ब्रँड नावानं कंपनीनं ज्वेलरी शोरूम
लॉन्च केलं. सुर्वेनं संचालक पदावर असूनही इतर कोणत्याही शोरूमच्या कामात सहभागी नसल्याचं म्हटलं. सुर्वेच्या तक्रारीनुसार कंपनीनं उच्च बोनस, कॅशबॅकसह 200 ते 600% रिटर्न देण्याचं आश्वासन देत लोकांकडून पैसे स्वीकारण्यास सुरुवात केली. त्या बदल्यात ग्राहकांना दागिन्यांऐवजी कमी गुणवत्ता असलेल्या मोइसचनाइटचे दगड दिले गेले. सुर्वेनं हा देखील आरोप केला की ही कंपनी 13.76 कोटींच्या बोगस लोन व्यवहारात सहभागी होती. बोगस कर्जाची एंट्री कथितपणे ललन्स या नावाच्या व्यक्तीने केली होती. त्यानं USTDच्या माध्यमातून विदेशातून भारतात आलेल्या पैशांचा स्वीकार केला. सुर्वेनं पुढे म्हटलं की 27 डिसेंबरला त्याला कंपनीच्या लोअर परेल कार्यालयात बोलावलं गेलं. तिथे काही कागदपत्रांवर सही करण्यासाठी दबाव टाकला गेला. मात्र कर्ज करारावर सही करण्यास नकार दिला तेव्हा धमकी दिली गेली आणि मारहाण करण्यात आली. कंपनीनं तुर्कीतून 75 किलो सोनं आणि 25 किलो चांदी बेकायदेशीरपणे आणली गेल्याचा दावा करण्यात सुर्वेकडून करण्यात आला. ते सोनं मुंबईच्या कळंबादेवी परिसरातील एका ज्यूसच्या दुकानावर पोहोचवलं गेलं. याचे पुरावे देखील असून तस्करी झालेल्या सोन्याचे फोटो देखील आहेत असा दावा सुर्वेनं केला आहे. मंडळी, सुर्वेचा दावा जर खरा असेल तर मग इतकी कडक सुरक्षा यंत्रणा असून देशात हे 75 किलो सोनं, 25 किलो चांदी तुर्कीतून आली कशी, हा खरा प्रश्न आहे. या देशातले किंवा राज्यातले आणखी कोणी अधिकारी सहभागी नाहीत ना, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. तुम्हाला काय वाटतं? सर्वेश सुर्वेच्या दाव्यात तथ्य असेल का? खरंच स्टोरेज स्कॅमची व्याप्ती 1000 कोटींची असेल? परदेशी लोक देशात येऊन आपल्या लोकांच्या सपोर्ट शिवाय एवढा मोठा स्कॅम करू शकतील का? सर्वेश सुर्वेला जाणून बुजून यात गोवलं गेलं असेल का? गुंतवणूकदारांचे पैसे रिटर्न मिळतील का? तुमची मतं मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.